राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत विजयाचा शंखनाद करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी 4 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर जाहीर सभेला संबोधित करणार आहेत। या सभेची तयारी सध्या जोरदार सुरू आहे। भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्ये कमालीचा उत्साह या सभेनिमित्त आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अकोल्यात येत आहेत। 4 जानेवारी रोजी त्यांची ही सभा शहरातील अकोला क्रिकेट क्लब मैदानावर पार पडणार आहे। या सभेच्या नियोजनासाठी पक्षाच्या वतीने 35 वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। या सभेला यशस्वी करण्यासाठी भाजपचे सर्व आमदार, पदाधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यांची संयुक्त समिती गठीत करण्यात आली आहे। एसीसी क्रिकेट क्लब मैदानावर भव्य डोम उभारण्यात आला आहे। ज्या मार्गावरून मुख्यमंत्री सभास्थळी येतील त्या मार्गाची स्वच्छता आणि दुभाजकांचे रंगकाम वेगाने केले जात आहे। सभेच्या नियोजनात कोणतीही कसर राहू नये यासाठी समितीच्या सर्व सदस्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत। सभा यशस्वी करण्यासाठी आमदार रणधीरभाऊ सावरकर, जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर, खासदार अनुप धोत्रे, विजय अग्रवाल, भाजपचे जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर, महानगर अध्यक्ष जयंत मसने यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत। नमस्कार। अकोला क्रिकेट क्लब इथे रविवारी दिनांक 4 जानेवारी 2026 दुपारी 1 वाजता आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ हे अकोला महानगरपालिकेच्या प्रचाराकरिता एक महासभा अकोला इथे घेऊन राहिली आहे। मान्य देवेंद्रजी यांच्या माध्यमातून मागील 2014 पासून अकोल्यामध्ये अनेक चांगले आणि मोठे विकास कामं हे अकोला आणि वाशिम जिल्हा इथे झालेले आहेत। येणाऱ्या सभेमध्ये महानगरपालिका असेल, आपल्या अकोला व वाशिम जिल्हा असेल, इथे येणाऱ्या 5 वर्षामध्ये कुठले विकास कामं करणार आहे असं एक मार्गदर्शन आपल्या अकोला शहर व अकोला जिल्ह्यातील सगळ्याच जनतेला त्यांच्या माध्यमातून मिळणार आहे। मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेल की मोठ्या संख्येमध्ये या सभेमध्ये आपण सगळे उपस्थित राहावे। प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला माहीत आहे 15 जानेवारी 2025ला अकोला महानगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि अकोला शहर कसं विकसित होईल, महाराष्ट्र कसा विकसित होईल, हे राष्ट्र कसं पुढे जाईल याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी आणि विकासाची दिशा दाखवण्यासाठी माननीय मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे लाडके नेते देवेंद्रजी हे 4 जानेवारीला दुपारी 1:30 वाजता अकोला क्रिकेट क्लब मैदानावर सभेला समायोजित करणार आहेत। माझी सर्व अकोलावासियांना नम्र विनंती आहे की आपण सर्वांनी या सभेमध्ये उपस्थित राहून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे विचार ऐकावे मी परत एकदा नम्र विनंती करतो। धन्यवाद। नमस्कार। अकोला महानगरमध्ये येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीनिमित्त महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री तसेच लाडक्या बहिणीचे देवाभाऊ हे दिनांक 4 जानेवारी रोजी आपल्या शहरामध्ये जाहीर सभेकरता येणार आहेत। सभा दुपारी 1 वाजता अकोला क्रिकेट क्लब इथे होणार असून या सभेकरता अकोला शहरातील सर्व नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करतो।